नागपुर पुलिस आयुक्त डॉक्टर रविंद्र कुमार सिंघल के आदेशानुसार ऑपरेशन थंडर के तहत लकड़गंज पुलिस की बड़ी कार्रवाई सामने आई। भगवती मेडिकल स्टोर पर छापा मारकर अवैध दवाई भारी मात्रा में जब्त की गई। सूत्रों के अनुसार में भगवती मेडिकल से छापेमारी में आरोपियों से मध्य प्रदेश से नागपुर मंगवाई गई दवाइयों में ऑनिकरिया सिरप बोतल जब्त कर कुल 10 लाख से अधिक का अवैध मुद्देमाल जब्त किया गया। आगे की जांच जारी है। 20 तारखेला आम्ही पेट्रोलिंग करत असताना आम्हाला गुप्त बातमीदारांकडून खबर मिळाली होती की गंगा जमुना परिसरामधीलच एका भगवती मेडिकल स्टोअरमध्ये जी नशेसाठी वापरली जातात, नशा करण्यासाठी वगैरे वापरली जाणार अशी काही औषधं आणि कफ सिरप विकली जातात। त्याच्यामुळे आम्ही ऑपरेशन थंडर अंतर्गत माननीय वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज DB टीमच्या पथकासह आम्ही त्या ठिकाणी छापा मारला होता आणि तिथून छापा मारल्यानंतर आम्ही जी नशेसाठी वापरली जाणारी जी बॉटल्स आहे आणि बाकी इतर काही औषधी गोळ्या आहेत त्या जप्त केल्या होत्या आणि तपासादरम्यान आम्हाला असं कळालं होतं की हे रॅकेट फक्त नागपूरपर्यंतच मर्यादित नाही, तर ह्या रॅकेटचे धागेदोरे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश ह्या राज्यापर्यंत पसरलेले होते। त्यामुळे आम्ही माननीय DCP झोन 3 राहुल मन्ने सर यांच्या मार्गदर्शनाखाली लकडगंज पोलीस स्टेशनची DB टीम आम्ही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये रवाना केली होती। तर एकंदरीत ह्या संपूर्ण कारवाईमध्ये आम्ही एकूण 4 आरोपी अटक केले आहे आणि या 4ही आरोपीकडून आम्ही जो मुद्देमाल जप्त केला त्याची संख्या जवळपास 875 बॉटल्स आम्ही त्यांच्याकडून जप्त केले आहे आणि या सगळे गुन्हे करताना जे वाहनांचा ते वापर करत होते, एक स्विफ्ट गाडी आणि एक महिंद्रा कंपनीची XUV 500 असं जवळपास आम्ही सगळा 10 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आम्ही जप्त केला आहे। तर ही जी काही संपूर्ण कारवाई झाली ती माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर श्री रवींद्र कुमार सिंघल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे ऑपरेशन थंडर हे राबविले जात आहे आणि इतर मान्य वरिष्ठ DCP झोन 3 सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये आम्ही आरोपींचा PCR घेत आहोत। PCR मिळाल्यानंतर त्यांच्यासोबत जी विचारपूस होईल, इंट्रोगेशन जे होईल, त्या इंट्रोगेशन दरम्यान जी पुढे काय माहिती मिळेल त्याच्यानुसार आपण पुढची कारवाई करणार आहोत।